गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला माझं घर दाखवणार आहे, माझ्या घराचं होम टूर देणार आहे तुम्हाला. तर नक्की कंटिन्यू करा. चला तर दाखवते मी तुम्हाला माझं घर. मी तुम्हाला हा आमचा अपार्टमेंटचा स्पेस आहे, आम्ही रेंटने राहतो. हे आमच्या रूम मालकाचं नाव आहे. आमचं भाड्याचं घर असल्यामुळे आम्ही रेंट. तर बघा, इथं हा आमचा सोफा आहे, इथं टी व्ही लावलेली. ही आमची गॅलरी. इथं स्वामींचा फोटो लावलेला आहे मी. तर या सोफ्यामुळे ना, म्हणजे हॉलमध्ये एकदम एवढी जागा राहते, कारण का हा सोफा आहे ना साईजला लय मोठा असल्यामुळे ना एवढीच जागा राहते. 1 BHK आहे त्याच्यामुळं. हे माझं छोटंसं किचन आहे. हे एवढं फ्रीज असून सुद्धा हे फ्रीज असून सुद्धा मी मडकं भरून ठेवलेले, कारण का जेवढी चव इथं बाटली भरून ठेवली त्याच्यामध्ये नाही तेवढी चव ह्या पाण्यामध्ये मडक्यामध्ये. हे वॉशिंग मशीन, हे सॉरी पाण्याचं मशीन आहे. इथं खिडकी आहे, इथं भांडे लावलेले आहे मी. इथं वरती पण ठेवलेले आहे. हे आमचं बाथरूम आहे. 1 BHK, पण दोन बाथरूम येतात, एक इकडे एक बेडरूममध्ये. इथं हॉल लावले, सॉरी इथं बेसिंग आणि आरसा लावलेला आहे. इथं देवाचं घर आहे. त्याच्यानंतर मी रील्स बनवण्यासाठी स्पेशल जागा आहे माझ्या रिंगसाठी. इथं कपाट आहे. इथं आम्ही दोघंच असल्यामुळे एवढेच कपडे राहतात. त्याच्यानंतर हे 2nd नंबरचं टॉयलेट आहे. जेव्हा मी नवीन इथं, आता मला 1.5 वर्ष झाली, ज्या टायमाला मी राहायला आलं तेव्हा माझ्याकडे म्हणजे हा सोफा पण नव्हता, टी व्ही पण नव्हती, होम थिएटर पण नव्हतं, फ्रीज पण नव्हतं, पाण्याचं मशीन पण नव्हती, आणि प्लस गाडी पण नव्हती. तर इथं आल्यापासून म्हणजे माझं आमचं आहे स्वतःचं घर. पण मग ते कसं आहे माहिती आहे का, ते काही कारणांमुळे आम्ही तिथं राहत नाही. काही कारणांमुळे तिथं राहत नसल्याने आम्ही इथं रेंटनीच राहतो. भरपूर मला 1.5-2 वर्ष झालेले आहे इथं राहून. पण भरपूर आम्ही दोघांनी मिळून केलेला हा संसार उभा आहे. आणि भरपूर म्हणजे जसा काळ बदलतो तसा हळूहळू स्टेप बाय पण आमच्या संसारामध्ये बदल होत गेला आहे. काहीच नव्हतं स्टार्टिंगला, तर काहीच नाही, फक्त भांडे वगैरे होते, कपडे वगैरे होते झोपायचे. इथं आल्यावर प्रत्येक वस्तू मी घेतली हळूहळू काम करून. आम्ही दोघांनी मिळून पण प्रत्येक गोष्ट घेतली. माझ्या घरात जर 2 गोष्टींची कमी असेल तर एक वॉशिंग मशीन, आणि दुसरं म्हटलं तर एक झोपण्यासाठी बेड. तेवढ्या 2च गोष्टी, आणि त्या पण मी कधी ना कधी पूर्ण घेईल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझं स्वतःचं घर. ती म्हणजे जेवढं मला या 2 गोष्टी घ्यायला कष्ट करावं नाही लागणार ना, तेवढं म्हणजे माझं निम्म वय पण निघून जाईल. तेवढं कष्ट करून मला माझं स्वतःचं घर घ्यायचं. ना माझ्या माहेरचं राहणार, ना माझ्या सासरचं राहणार, ते माझं स्वतःचं घर मी एक दिवस नक्की पूर्ण करेन. तर तुम्हाला मी माझी गॅलरी दाखवते. आमची गॅलरी एकदम छोटीशी गॅलरी. हा बाहेरचं एकदम वातावरण, 5:30चं वातावरण, हे एकदम छान दिसतात. हे घर पण मस्त आहे. तरी मी आज भाड्याच्या घरामध्ये राहत असले तरी मी हळूहळू बदल करून मी नक्की माझं स्वतःचं घर पूर्ण घेईल. माझं स्वप्न आहे, मी नक्की पूर्ण करेल. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं एक सबस्क्राईबनी माझं म्हणजे आयुष्य म्हटलं तरी चालेल, ते बदलू शकतं. तर नक्की माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.